आणि हार्ड हिटिंग फलंदाजी ज्यांची मानली जाते माज आणि शहजाद असे दोन धडाडीचे फलंदाज मैदानात उतरलेत. पहिला चेंडू पहिला उलटाचा समाचार घेण्यासाठी लॉंग ऑन लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू होतो ट्रॅव्हल सीमारेखा पार. डीजे कम ऑन. स्वागत केलंय सौरभचं माज यांनी. लो फुलटॉसचा चेंडू होता त्याला सीमारेखा पार धाडलाय. दुसरा चेंडू पुन्हा एकदा कमबॅक करण्यासाठी यावेळी मात्र फुलेलेंचा चेंडू जातोय सीमारेखा पार. 6 धावा. यावेळी मात्र 2 चेंडूच्या समाचारानंतर धाव संख्या धावती आहे. धाव फलकावरती 10. एक गुणी गोलंदाज एक ऑलराऊंडर म्हणून ओळखला जाणारा सौरभ आज मात्र यावेळी पिछाडीवर पडतोय. मात्र कमबॅक करण्याची क्षमता नक्कीच आहे त्याच्यामध्ये मी म्हणेन, कारण की अनेक वेळा त्याला पाहिलंय कमबॅक करताना चांगल्या प्रकारे. मात्र आता आत्मविश्वास द्विगुणवतोय त्या माचचा. यावेळी मात्र पूर्णपणे कमबॅक. एक चांगला चेंडू उचली घेतो यष्टीरक्षकाचा वेध घेत निर्धाव चेंडूची सांगता. 2 चेंडूंवर मोठे फटके आल्यानंतर मात्र मी सुद्धा कमबॅक करू शकतो हे दाखवून देते सौरभ. चांगली गोलंदाजी होती आहे ब्लॅक पॅन्थर्स संघाकडून, तशीच उत्कृष्ट फलंदाजी होती आहे काल भैरव संघाकडून माजच्या स्वरूपात. यावेळी कट केलंय कवचच्या दिशेने चेंडू जातो सीमारेखा पार. चौकार. कमांडीचे फलंदाजाने ते क्षेत्ररक्षकांना एक जागेवरून दुसरा हलण्यास नक्कीच भाग पाडतोय हा फलंदाज माज. जोपर्यंत मैदानात आहे तोपर्यंत नक्कीच दहशत राहील याची. कर्णधार नक्कीच कान मंत्र करतोय तो सौरभला. 4 चेंडूच्या खेळी दरम्यान धाव संख्या होते 14. मोठी मजल मारायची असेल. दोन्ही संघ विजेते आहेत. पहिल्या सामन्यांमध्ये दोन्ही संघ विजयी झाले होते. आत्मविश्वास नक्कीच बळावला असेल पहिला सामना जिंकल्यानंतर आणि नक्कीच तोच आत्मविश्वास दिसतोय मागच्या फलंदाजीमध्ये. मात्र कमबॅक करण्यास सुद्धा बॅक ऑफ लाईनचा चेंडू नक्कीच निर्धाव चेंडूची सांगता होतीये. एक तेरी तो एक मेरी. या मैदानात अशी गोलंदाजी फलंदाजी जुगलबंदी पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवर चौकार, त्यानंतर षटकार, त्यानंतर निर्धाव, पुन्हा चौकार निर्धाव अशी आपल्याला एक रनअप लाईन पाहायला मिळते. शेवटचा चेंडू हाताळतोय सौरभ. यावेळी मात्र नक्कीच लॉंग बिग हिट डीप मिड विकेटच्या क्षेत्राची सूरज मस्करची, त्यानंतर दुसऱ्या दिवशीचा हिरो राम गुलगुले
उर्फ सनी आणि रोहित याची नक्कीच चर्चा पाहायला मिळाली. तर आज कोणाची चर्चा चालणार, आज कोणाचा दबदबा असणार या मैदानामध्ये? गोलंदाज फलंदाज दोन्ही नक्की निश्चित दोन आपल्याला हिरे पाहायला मिळतील. ज्याची आज आतापर्यंत गोलंदाजी चांगली ठरली होती तो मोतसिम आणि रिहान हे दोन गोलंदाज मात्र नक्की मैदानात आपल्या खेळीचा चांगला तुल्यबल असे दोन्ही गोलंदाज दोन्ही संघाकडे आहेत. आणि तेवढेच कणकर फलंदाज दोन्ही संघाकडे. माज सहजाद हे कालभैरव, तर यज्ञेश आणि तमीम हे ब्लॅक पॅन्थर संघाकडे. म्हणजेच बरोबरीचा सामना चालेल. एक मनोरंजन, एक चांगल्या प्रकारचा खेळ आपल्याला पाहायला मिळेल. नक्कीच प्रेक्षक वर्गाचा आज पूर्णपणे दिवस हा उत्साहामध्ये असेल. आपली दाद असेल तर खेळाडू नक्कीच 100% देण्याचा प्रयत्न करतो. यावेळी मात्र चेंडू ट्रॅव्हल होतोय फाईल लेगच्या दिशेने. चेंडू सीमारेखा पार, चौकार. स्वागत करतो रिहानचं सहजाद. एखाद्या सहजाद सारखंच नक्कीच फलंदाजी करतो सहजाद या मैदानामध्ये. मात्र कमबॅक करण्याची सुद्धा ताकद ठेवतो रिहान. यावेळी मात्र उत्कृष्ट चेंडू उसळी घेतली. चेंडूने गुदलेचा चेंडू होता, नक्कीच बॅकवूटवर खेळण्याचा भाग पडलाय ते गोलंदाज रिहानने. यावेळी मात्र लेग बायच्या स्वरूपात एक धाव नक्कीच मिळेल. धाव संख्या होती आपलं वैयक्तिक पहिलं आणि सांघिक दुसरे षटक घेऊन रिहान गोलंदाजी मार्कवर सज्ज केले. कर्णधाराने तिसरा चेंडू घेऊन पुन्हा एकदा माससाठी. यावेळी मात्र बिग 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 लॉंग हिट होतोय. चेंडू डीप मिड विकेटच्या क्षेत्रात. 6 नक्कीच मैदानामध्ये पाहायला मिळत आहे डान्सिंग अंपायर ज्यांची ख्याती आहे असे हिरामण सर. यावेळी नक्कीच पाय आपले थिरकतायत. गेल्या 2 दिवसापासून चांगली एक पंच, त्याचसोबत प्रेक्षकांची मनही जिंकलेत. सर्व आतुर झालेत सर आपली अंपायरिंगचा डान्स पाहण्यासाठी. यावेळी मात्र पूर्णपणे बॅकफुटवर ढकलतोय तो माज गोलंदाजाला. चेंडूला क्षेत्ररक्षक असेल. उत्कृष्ट झेल स्वतः कर्णधार प्रथमेशने एक झेल टिपलाय. उत्कृष्ट अशा प्रकारे माजच्या प्रति आज नक्कीच तंबूच्या आस्थेला परतलाय आणि त्याची जागा सांभाळण्यासाठी येतोय फलंदाज फौजान. यावेळी मात्र नक्कीच कमबॅक करून दिलाय रिहान गोलंदाजाने. मास सारखा एक हार्ड हिटर आसऱ्याला परतवलाय. या माणगाव प्रीमियर लीग मध्ये प्रत्येक सिलेक्ट झालेला खेळाडू हा उत्कृष्टच आहे, कारण की प्रत्येकाला कुठे ना कुठे संधी मिळाल्यानंतर त्या संधीचं सोनं नक्कीच करतोय.
यावेळी मात्र स्ट्राईकला येतोय सहजाद. गोलंदाजी मार्कोसाठी चौथा चेंडू घेऊन पुन्हा एकदा रिहान आणि यावेळी मात्र चेंडू नक्कीच प्रश्न विचारतोय फलंदाजाला. यष्टीरक्षकाला सुद्धा चकवून चेंडू मात्र निर्धार जातोय. धाव संख्या खोळंबली. धाव संख्या होती 33 ऑन स्कोर बोर्ड. रिहान नक्कीच कमबॅक करतोय. 2 6 या षटकामध्ये त्यांनी खाल्ले होते, मात्र नक्कीच कमबॅक करतोय. एक आत्मविश्वास नक्कीच बळावेल, कारण की माझ्यासारखा फलंदाज तंबूला परतवला. यावेळी मात्र रिव्हर्सचा अटेम्प्ट, मात्र फटका नक्कीच फसेल. मात्र क्षेत्ररक्षणाच्या चुकीमुळे एक चोरटी धाव नक्कीच मिळेल. दोन्ही फलंदाजांच्या रनिंग बिटवीन द विकेटनेस धावफलक घालतोय. धावफलक होते 34. पहिल्या दिवशी सुद्धा आपल्याला एक उत्कृष्ट समालोचन पाहायला मिळतं यासिर सर मर्चंट आणि हर्षल मुंडीच्या स्वरूपात. आज देखील माझे सहसमालोचक म्हणून ते गेल्या 3 दिवसापासून नक्कीच इथे हजर आहेत. आपल्याला उत्कृष्ट असा एक नजराना पेश होतोय MPLच्या स्वरूपात. माणगावकरांसाठी पर्वणी नक्कीच ठरेल. प्रत्येक खेळाडूसाठी नक्कीच पर्वणी आहे की मला कुठेतरी एक मोठा प्लॅटफॉर्म, छोटा की नाही पण एक नक्कीच चमकण्याची संधी नक्कीच मिळते आहे MPLच्या स्वरूपात. यावेळी मात्र काहीसा फेर बदल होतोय गोलंदाजी मध्ये. नक्कीच लवकर गोलंदाजी मार्कवर सज्ज केलंय, तर राजला कर्णधाराने नक्कीच धुरा त्याच्यावरती सोपवली आहे. राजने गेल्या सामन्यामध्ये फक्त एक धाव दिली होती आणि एक मात्र दोन धावा दिल्या होत्या आणि एक विकेट घेतली होती. मात्र म्हणजेच हा गोलंदाज नक्कीच कामगिरीचा चांगला ठरतोय ब्लॅक पंथर संघाला. राईट मोर द विकेट. नक्कीच राजला यावेळी मात्र स्वीप केलाय. चेंडू जातोय शॉर्ट फाईन लेगच्या दिशेने. यावेळी मात्र चांगल्या चेंडूवरती प्रत्युत्तर केलंय सहजादने. आपल्या संघाच्या नावाला साजेशी खेळ खेळतोय. त्याच्या पायाला गेले तर वैयक्तिक धावा आहेत 11. 5 चेंडू 11 धावांची खेळी नक्कीच खेळतोय आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा रिव्हर्स अटेम्प्ट, मात्र यावेळी पंच नो घोषित करतायत. कमरेच्या वरती जर चेंडू असेल तर नक्कीच तो चेंडू इनव्हॅलिड म्हणजेच नो चेंडू असेल. मात्र या संधीचा पुरेपूर फायदा उचलावा लागेल तो फलंदाज सहजादला. गोल्डन तिकीट मात्र निर्धाव चेंडू टाकलाय तो राजने. जरी मी नो चेंडू टाकलाय तरी तो भरून काढण्याची जिद्द माझ्यात आहे हे नक्की दाखवून देतोय गोलंदाज राज. अजूनपर्यंत राज केलंय या मैदानावरती गोलंदाजीने आपल्या, तो राज नक्कीच यावेळी कमबॅक करतोय. शहजादला मात्र नक्कीच तो शांत ठेवतोय फ्री हिटच्या चेंडूवरती. क्षेत्ररक्षणामध्ये नक्कीच फेरबदल होत आहेत. प्रत्येक चेंडू मागे फलंदाजी देखील चौफेर होती आहे.
सॉरी फिल्डिंग वॉर्निंग. पंचांनी फिल्डिंग वॉर्निंग दिली आहे. यावेळी मात्र स्टेप आउट करून कोणाच्या वरून सीमारेखा पार. चेंडू 6 धावा. व्यासपीठावर बसायचंय. तसेच समाधान दादा उदेकर आमचे आधारस्तंभ, मानगावकरांच्या सर्व खेळाडूंच्या पाठीशी असणारे समाधान दादा, आपण देखील व्यासपीठावर यायचं आहे आणि व्यासपीठाची शोभा वाढवायची आहे. आणि यावेळी पुन्हा एकदा कमबॅक. षटकारानंतर निराव चेंडूची सांगता. राज मात्र हॅलो मान्यवरांचं स्वागत करायचं आहे. अध्यक्ष मंगू जाधव नक्कीच भाई दसवते असतील ऑन स्टेज. महेश कोंडेकर यांचा सत्कार केदारजी जाधव यांच्या हस्ते होईल. त्यांचा संघ उद्या डीप मिड विकेट. नक्कीच आग ओकतोय मैदानामध्ये तो फलंदाज शहजाद. आतापर्यंत या षटकामध्ये 2 षटकार 1 चौकार ठोकलाय. यावेळी फ्रंट फुटवर खेळण्याचा प्रयत्न. यावेळी नक्कीच एक चांगला हिट. मात्र एक चोरटी धाव घेण्यात एक चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. समाधान दादा उदेकर, आपण व्यासपीठावर यायचंय. धाव संख्यानी यावेळी मात्र अर्धशतक पूर्ण होत आहे. धाव संख्या होते 52. लॉस ऑफ 1 विकेट. पहिलं षटक खूपच महागडं ठरलं होतं. पॉवर प्लेचं पहिलं षटक हातात असताना 20 धावा खर्च केल्या त्या सौरभने. तदनंतर रिहानने 14 धावा खर्च केल्या आणि एक धक्का नक्कीच दिला मॅचच्या स्वरूपात. आणि त्यानंतर मात्र राज सुद्धा महागडं ठरतोय. 18 धावा खर्च केल्या आता आपल्या संघामध्ये षटकामध्ये. यावेळी मात्र 7 सज्ज होईल. राईट आर्म ओव्हर द विकेट. शॉर्ट रनअप. मात्र यावेळी पहिला चेंडू शहजादसाठी. शहजादनी नक्की स्वागत केलंय. 6 धावा मिड विकेटच्या डोक्यावरून. कारण की प्रत्येक त्यांनी नक्कीच समाचार घेतलाय. यावेळी नक्कीच 7 किल. यावेळी कट केलाय चेंडूला. चेंडू ट्रॅव्हल होतोय बॅकवर्ड पॉइंटला आणि यावेळी चेंडू पुन्हा एकदा सीमारेखा पार फरार. चांगले एक साऊंड सिस्टीम पाहायला मिळते अविनाश तेडगुरे म्हणजेच अविनाश डीजेच्या स्वरूपात. डीजे ऑपरेटर आकाश खूपच आकाशामध्ये चेंडू उडवलाय. पुन्हा एकदा चेंडू जातोय डीप कव्हर पॉइंटच्या दिशेने. चेंडू आज मात्र दिवस ठरतोय तो. आतापर्यंत जरी दिवस चाललाय तो शेजारच्या नावावरती.
काय फलंदाजी करतोय, आपल्या नावारूपाला साजेशी अशी नक्कीच खेळी करतोय आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा कटकण्याचा प्रयत्न नक्कीच उशी घेतोय. यष्टी रक्षकाचा वेध घेत चेंडू विसावतो यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची सांगता. नक्कीच चेअरअप करताय टीम मेंबर्स की कुणाकडून. यावेळी पुन्हा एकदा आणि यावेळी मात्र शेजारच्या पारीचा खातिमा होतोय. पारदर्शक आलाय त्यासाठी 100 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे. इथे या माणगाव प्रीमियर लीग मध्ये प्रत्येक खेळाडूसाठी बक्षिसांची नक्कीच खैरात वाटली जाते. यावेळी मात्र 6 ची जागा भरून काढण्यासाठी फलंदाज मैदानात येतोय. धावसंख्या झाली आहे 67 सॉरी 66 धावा झाल्यात. यावेळी नक्कीच अवांतर धावसंख्येत वाढ नक्कीच होतीये. एक धावेने धाव फलक हलतय. धावसंख्या होती आहे 67 ऑन स्कोर बोर्ड. यावेळी मात्र जवाद ऑन स्ट्राईक. नॉन स्ट्राईकला फौजान. यावेळी मात्र चेंडू उडवलाय मात्र क्षेत्ररक्षक खाली येतो आणि झेल सुटलाय. किती महाग ठरू शकतो हा झेल आणि क्षेत्ररक्षकाला सुद्धा चकवलं होतं या थ्रोने. मात्र 2 धावा निश्चित स्वरूपात पूर्ण होतील. आतापर्यंतच्या खेळामध्ये पाहिलं गेलंय की ज्याचा ज्याचा झेल सुटलाय तो नक्कीच महाग ठरलाय प्रति संघाला. टीम मीटिंग नाही करायची आहे. आपणास नक्कीच अंपायर कॉल करत आहेत प्रत्येक वेळी. सातनी यावेळी मात्र एक धक्का देऊन 17 धावा खर्च केल्यात. यावेळी मात्र पुन्हा एकदा रिहानला सज्ज करतोय कर्णधार स्वतः प्रथमेश गोलंदाजीसाठी. आपलं वैयक्तिक दुसरं षटक आणि शेवटचं षटक हाताळण्यासाठी सज्ज होतोय. शेवटचं षटक नक्कीच प्रगती पथावर चालत असताना पहिला चेंडू फौजांसाठी. यावेळी लो फुलटॉचा चेंडू क्षेत्ररक्षक खाली आणि मात्र कोणती चुकी नाही. सौरभच्या स्वरूपात तंबूच्या आसऱ्याला परतवलंय ते फौजानला. अश्कर यावेळी नॉन स्ट्राईक एंडला फौजांची जागा भरून काढण्यासाठी पुन्हा एकदा दुसरा चेंडू घेऊन सज्ज होतोय रिहान. यावेळी मात्र नक्कीच चेंडू जाईल फायनलच्या दिशेने सीमारेखा. म्हटलं होतं की ज्या फलंदाजाचा झेल सुटलाय त्यांनी नक्कीच आपली फलंदाजी सुधारवली आहे आणि यावेळी मात्र रिहानला महाग पडतोय तो झेल.
यावेळी मात्र पूर्णपणे चकवलंय फलंदाजाला. निर्धाव चेंडूची सांगता रिहानने मात्र कमबॅक चांगल्या प्रकारे केलाय. जव्हादला मात्र यावेळी या चेंडूला उत्तर देण्यासाठी नक्कीच सामना करावा लागेल रिहानचा. यावेळी पुन्हा एकदा उडवला चेंडूला, चेंडू जातोय वाईड लॉंगनच्या दिशेने. एक तेरी तो एक पाहिला मी ते जव्हाद आणि रिहान मध्ये. षटकाचा 5वा चेंडू पण पुन्हा एकदा यावेळी मात्र पंचांकडे सोयीचे अपील, मात्र पंच अपील फेटाळत आहेत कारण की निर्धाव चेंडू ची सांगता होती आहे. या पहिल्या इनिंग मधला शेवटचा चेंडू असेल. धाव संख्या होते 80. आजच्या दिवसातली हायस्ट रन्स लागतात स्कोरबोर्ड. ओव्हर 1 चेंडू यावेळी निर्धाव चेंडूची सांगता आणि 5 षटकांच्या खेळी दरम्यान धाव संख्या जाती आहे 80. डॉट गेला. जिंकण्यासाठी आव्हान असेल ब्लॅक पॅन्थर समोर. 5 षटकांमध्ये 82 रन्स, 82 धावांचा पाठलाग करायचा. यावेळीची समालोचन नक्कीच आमचे सहसमालोचक हर्षल मुंडे यांच्याकडे. फहद करबेलकर कुठे असाल त्याने व्यासपीठावर यायचंय. फहद करबेलकर व्यासपीठावर यायचंय. फहद चेंडू द्यायचा आहे. नक्कीच आमंत्रित करेन मी माझे सहसमालोचक हर्षल मुंडे यांना. प्रथम आलेल्या सर्व क्रिकेट रसिकांचं, खेळाडूंचं, व्यासपीठावरती उपस्थित मान्यवरांचं मी स्वतः हर्षल मुंडे फ्रॉम किल्ला रोहा तुम्हा सर्वांचं शब्दसुवराने मनाच्या अंतकरणापासून तुमचं सहर्ष स्वागत करतोय. आणि आपण थेट जातोय आता मैदानाकडे, जिथे पाहिलं बघितलं श्री काळभैरव लहाणी सुरव हा संघ प्रथम फलंदाजी करत होता. त्या संघाने धावा बनविल्या गेल्या 80 आणि 81 धावांचं एक कडवं आव्हान जे रचलंय ते ब्लॅक पॅन्थर संघासमोर. पहिल्या 2 मॅचेसमध्ये कमी धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. पहिल्या 2 ज्या मॅचेस झाल्या त्या एकतर्फे पाहायला मिळाल्या. पण हे 2 संघ असे आहेत की जे पहिला सामना जिंकलेत आणि हे 2 संघ असे आहेत की ज्यांच्याकडे तेवढी क्षमता आहे, तेवढी ताकद आहे की जेवढ्या धावा बनवल्या जातील तेवढ्या धावा ते सुद्धा बनवू शकतात. म्हणजे हा सामना टी-तटीचा होईल, शेवटच्या क्षणापर्यंत हा सामना रंगेल अशी एक आपण आशा बाळगूया. भाई
वर्सेस सुमन मोटर्स. याच्यानंतर दोन्ही संघाच्या कर्णधारांनी नाणेफेकीसाठी यायचं आहे. भाई भाई वर्सेस सुमन मोटर्स. सूरज पाशीलकर आणि परशुराम अंधेरे दोन्ही संघाच्या कर्णधारांनी नाणेफेकीसाठी यायचं आहे. भाई भाई सुपर किंग संघाचा कर्णधार आणि सुमन मोटर संघाचा कर्णधार आपण त्वरित नाणेफेकीचं कौल करण्यासाठी यायचं आहे. षटकातील पहिलं चेंडू गोलंदाज आहे माज. पहिला चेंडू सुरेख फटका देखणा स्ट्रोक. या फटक्यावरती मिळतात 6 धावा. पुढचा चेंडू गतीमध्ये परिवर्तन. फसवा चेंडू फेकला. फलंदाजाला या चेंडूची रणनीती समजलेली नाही. चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जातोय. निर्धाव चेंडूची तिथे होतीये सांगता. धावसंख्या स्थिर 6 धावा धावफलकावरती येतात. षटक क्रमांक पहिलं प्रगतीपथावरती आहे पॉवर प्लेच. पहिल्या षटकामध्ये धावा किती बनवल्या जातील. तिसरं चेंडू होतं. त्यानंतर आपण जर पाहिलं तर धाव घेण्याचा घेतला प्रयत्न आणि प्रयत्न ठरतोय आता हा यशस्वी. एक धाव घेतली जाते. मैदानामध्ये पाणी उपलब्ध करून द्यायचं आहे. खेळाडूला दुखापत झाली आहे. मित्र हो, ही स्पर्धा मणगाव प्रीमियर लीग 2021 पर्व आहे. हे पहिलं आणि या पहिल्या पर्वामध्ये जो कोणी षटकारांची हॅट्रिक लगावेल, जो कोणी चौकारांची हॅट्रिक लगावेल, जो कोणी विकेटची हॅट्रिक घेईल त्यासाठी राहुल बक्कम यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आहे. आणि त्यानंतर जो कोणी अर्धशतक लगवेल, 50 धावा जो कोणी पार करेल त्याच्यासाठी आपण पाहतोय तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक आहे राहुल बक्कम. आणि आपण पाहिलं तर नंदूजी वाडवल या दोघांकडून 1000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. तर आता पाहायचं आहे कोण जिंकेल आणि कोण हारेल. थोडी खेळाडूला दुखापत होती आहे. खेळाडू आहे यज्ञेश, नामवंत फलंदाज आहे. पण जर मोठी दुखापत असेल, खेळाडू खेळणार नसेल तर खेळाडूला बाहेर बसवलं तरी चालेल. तर इथे आपण पाहतोय यज्ञेश खेळू शकणार नाहीये. नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय. मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच तमीम. स्ट्राईकला आहे प्रथमेश, संघाचा कर्णधार प्रथमेश स्ट्राईकला आपल्याला पाहायला मिळतो. नॉन स्ट्राईकला आहे तमीम. गोलंदाजी मार्कमध्ये गोलंदाज माज. दोन्ही संघाचे कर्णधार पुन्हा एकदा एकमेकांसमोर भिडलेत. षटकातील पुढील चेंडू कोलडप्याचा चेंडू होता. सरळ ऑन साईडला खेळून काढलाय. फिल्डर आहे तिथे, फील्ड केलाय.
एक धाव मात्र तिथे घेतली जाते. एक धावेने धावसंख्या धावफलकावरती जर आपण पाहिली तर 8 धावा या षटकातील अजूनही आपण पाहिले तर तब्बल आपण पाहतोय या बक्षिसांची खेळत होती प्रत्येक विकेटच्या हॅट्रिकसाठी, प्रत्येक षटकाराच्या हॅट्रिकसाठी आणि प्रत्येक चौकाराच्या हॅट्रिक असो 1000 रुपयाचं बक्षीस असणार आहे. नंदूदादा वाडवल यांच्या माध्यमातून हे बक्षीस येतोय. धावसंख्या झाली 8, चेंडू झाले तब्बल 5. या षटकातील शेवटचा आणि अंतिम चेंडू असणार आहे. स्ट्राईकला फलंदाज आपण पाहतोय या तमीम, गोलंदाज आहे माज. षटकातील शेवटचा हा चेंडू जातोय आपण पाहिलं तर निर्धाव, एकही धाव येत नाहीये या चेंडूवरती. षटक क्रमांक पहिलं समाप्त झाले. पहिल्या षटकाची सांगता झाली. 6 चेंडूचा मात्र इथे खेळ समाप्त झाला. धावसंख्या धावफलकावरती आपण जर पाहिले तर 8 धावा धावफलकावरती इथे आलेल्या आहेत. गोलंदाज येतोय मुद्दसीर. पहिला चेंडू अडवा बॅटने पुल केला. पुल आहे, पॉवरफुल आहे, सक्सेसफुल ठरतो. या चेंडूवरती येतील त्या 4 धावा. वर्सेस सुमन मोटर्स. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी नाणेफेकीसाठी यायचं आहे. षटकातील पुढील टायमिंग आहे परफेक्ट. या फटक्यावरती मिळतात 6 धावा. चेंडूवरती 10 धावा बनवल्या गेल्या या खेळाडूकडून. बाई नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर सुमन मोटर्स यांना आमंत्रित केलेलं आहे फलंदाजीसाठी आणि गोलंदाजी स्वीकारलेली आहे भाई 11. धन्यवाद. षटकातील तिसरा चेंडू गोलंदाज सज्ज होतोय. पुन्हा पुल, पुन्हा सक्सेसफुल. यात मिळतात त्या 4 धावा. आणि या धावफलकावरती आपण जर पाहिली तर 22 धावा येतात धावफलकावरती. दुसरं षटक आहे आणि या दुसऱ्या षटकातील अजूनही आपण पाहिलं तर तब्बल 3 चेंडू येणं बाकी असणार आहेत. या 3 चेंडूमध्ये 14 धावा खर्च केल्यात या गोलंदाजांनी. तर पुढील 3 चेंडू कशा प्रकारे हाताळले जातील ते पाहायचं आपल्याला. फुलटॉस पद्धतीचा चेंडू, स्ट्रेट ड्राईव्ह खेळला, लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मध्ये फिल्डर आहे तिथे थोडा फंबल झाला. एकदा पूर्ण दुसऱ्या धावेचा केलाय प्रयत्न यशस्वी. 2 धावा सुखरूपरित्या पूर्ण. सुरेख आणि विकेट या दोन्ही खेळाडूंना आपल्याला पाहायला मिळते. नक्कीच प्रथमेश आणि त्याच्या समवेत तमीम या 2 धाव्यांनी झाली. पुन्हा एकदा धावसंख्या पुढे सरकली. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिली तर 24 धावा, 24 ऑन द बोर्ड. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. षटकातील आपण पाहतोय या पुढील चेंडू आहे फुल टॉस. पुल केला, पुन्हा एकदा ठरतोय सक्सेसफुल. या चेंडूवरती सुद्धा 4 धावा. मेहता यांनी कर्णधार का निवडला? माझ्याकडे ही क्षमता आहे, माझ्याकडे ही ताकद आहे की ज्या 82 धावा पार करायच्यात त्या मी माझ्या संघाला पार करून देऊ शकतो.
त्याच्याच मागे पळताना पाहायला मिळतोय. आतापर्यंत आपल्या संघासाठी एक षटकार 3 चौकाराचं योगदान दिलंय आणि या षटकामध्ये ते सर्व फटके पाहायला मिळालेत. तर शेवटचा आणि अंतिम चेंडू असणार आहे या षटकातील. स्ट्राईकला फलंदाज आहे आपण पाहिलं तर प्रथमेश. घेतली आहे बॅटची कडा, चेंडू गेलाय सरळ सीमारेखा बाहेर, 4 धावांसाठी. धावसंख्या धावफलकावरती येते 32. 12 चेंडूचा खेळ समाप्त झाला. 32 धावा धावफलकावरती आल्या. पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या 8 धावा, दुसऱ्या षटकामध्ये आल्यात 24 धावा. सुरेख कामगिरी आपल्याला पाहायला मिळाली. फलंदाज प्रथमेश याची. प्रथमेशने दाखवून दिलंय कर्णधार पद कशासाठी मला निवडून दिलंय. आणि आता येतोय स्ट्राईकला तमीम, मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. गोलंदाज आहे त्याच्या समोर माज. सांघिक 3रं आणि वैयक्तिक तब्बल आहे 2रं. तमीमने पहिलंच मन बनवलं होतं, मला आडव्या बॅटने खेळायचंय. चेंडू पाहिला नाही, बघितला नाही, बॅट फिरवली पण बॅट आणि बॉलचा झाला नाहीये संपर्क आणि चेंडू गेलाय सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची झाली तिथे संगता. धावसंख्या आहे स्थिर 32 धावा. 32 ऑन द बोर्ड. थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस. बॉलर माज, स्ट्राईक बॅट्समॅन तामीम, नॉन स्ट्राईक बॅट्समॅन प्रथमेश. षटकातील पुढील चेंडू पुन्हा एकदा सज्ज होईल. गोलंदाज पिचपतीचा होता हा चेंडू आणि काय घडलंय, शॉर्ट थर्डमॅनच्या डोक्यावरून चेंडू चालला, निसटलाय सीमारेखा बाहेर, 4 धावांसाठी. पॅव्हिलियन मध्ये आज पूर्णतः संघाच्या मागे ते फिरतात. एक जल्लोष त्यांच्या माध्यमातून हा केला जातोय. चौकार आलाय तमीमच्या बॅट मधून, षटकार येईल का ते सुद्धा आपल्याला पाहायचंय. तर गोलंदाज माज कशा प्रकारे गोलंदाजी करेल, या मॅच मध्ये पुन्हा एकदा कमबॅक करून देईल का आपल्या संघाला. संघाचा कर्णधार आहे. मोठा फटका देखना, स्ट्रोक सरळ क्षेत्ररक्षकाला शोधलंय तिथे. झेल तेवढंसं कठीण होतं, सोपं झालं असतं पण तसं घडत नाहीये. चेंडू धरतीला दान झालाय, जीवनदान लाईफलाईन मिळतीये. फलंदाज तमीमला या जीवनदानाचं सोनं हे करावंच लागेल कारण की समोर आहे माज. ह्याच्यावरती प्रहार करावा लागेल, धावा बनवावा लागतील. 82 धावांचा पाठलाग करायचा आहे. 30 चेंडू आणि 82 धावा मोठं आव्हान आहे आणि ते आव्हान पार करत असताना आतापर्यंत आपण पाहतोय प्रथमेशकडून सुरेख कामगिरी झाली आहे. 24 धावांचं योगदान दिलंय आपल्या संघासाठी. षटकातील पुढील चेंडू पुन्हा मोठा फटका देखणं, स्ट्रोक सरळ शोधलंय क्षेत्ररक्षकाला, काहीही चूक करणार नाहीये प्रथमेश. बॅक टू द पाहतोय जे डीजे ऑपरेटिंग करतायत माझे साथी डीजे आकाश. षटकातील आपण पाहणार आहोत
पाचवा चेंडू नवीन आलेला फलंदाज आहे सौरभ, स्ट्राईकला आहे तमीम, तमीम वरती पूर्णपणे संघाचा आता असणार आहे महत्वाची एक हाय व्होल्टेज मॅच. आणि या मॅच मध्ये आता आली आहे रंगत, कारण की प्रथमेश सारखा एक नामवंत फलंदाज गेलाय मैदानाच्या बाहेर. धावसंख्या झाली आहे धावफलकावरती 37 धावा, 37 ऑन द बोर्ड. आणि हा चेंडू आपण पाहतोय वाईड स्वार धाव, अवंतर धावेने धावसंख्या पुढे सरकेल. 38 धावा धावफलकावरती आतापर्यंत लागलेल्या आहेत. आणि या 38 धावा वाईड आहे, नक्कीच एक धाव मिळतीये. तिसरं षटक आहे प्रगतीपदावरती. या षटकामध्ये या चेंडूवरती धावा येणं महत्वाचं आहे, कारण की हे दोन चेंडू खूप निर्णायक आहेत या मॅचसाठी. चेंडू आपण पाहतोय खेळला हवेमध्ये, सरळ चेंडू गेला वन बाउन्स, सीमारेखा बाहेर, 4 धावांसाठी. त्रेचाळीस धावा झालेल्या आहेत. षटक क्रमांक 4, पहिला चेंडू. हा पहिला चेंडू आहे स्वार, ही आहे अवंत वाढ. धावसंख्या धावफलकावरती येते 44, 44 ऑन द बोर्ड. षटक आहे 4 प्रगतीपदावरती. गोलंदाज जव्वाद, जव्वाद आपण पाहतोय गोलंदाजीसाठी आलाय. जव्वाद वरती विश्वास दाखवले, तर विनंती करतोय बाहेरून आवाज द्यायचा नाहीये. पटकावण्याचा प्रयत्न होता, हा प्रयत्न फसला, हा प्रयत्न फसवला गेला. गोलंदाज आहे जव्वाद, नामवंत गोलंदाजी करतोय. पहिला चेंडू स्क्वेअर फेकल्यानंतर पुन्हा एकदा कमबॅक केला या मॅच मध्ये. स्ट्राईकला आहे तमीम, तमीमला मात्र आपल्या बाजव्या बदलाव्या लागतील, आपले हात खोलावे लागतील. षटकार चौकारांमध्ये चेंडूला रूपांतर करावं लागेल, कारण की समोरच संघ आणि घेतली आहे हलकीशी बॅटची कडा. एसटी रक्षकांनी कामगिरी पार पडली चोख. फलंदाज बाद. तमीम बॅक टू द पवेलियन.
नवीन फलंदाज येतोय अर्षद. षटकातील पुढील चेंडू हा चेंडू आहे निर्धाव आणि त्याच्यानंतर धावची बाद. अर्षद बॅक टू द पेव्हिलियन. वरती सामना जिंकलाय श्री काळभैरव लहाणी सुरव संघाने. ज्याने निर्णायक खेळ केली आणि 38 धावा बनवल्या असा शेजाद ठरतोय मॅन ऑफ द मॅच. शेजाद याला विनंती असेल आपण आपला मॅन ऑफ द मॅचचा किताब घेण्यासाठी यायचा आहे. शेजाद मॅन ऑफ द मॅच. शेजादसाठी 100 रुपयाचं सुद्धा पारितोषिक आलंय. तर नक्कीच केदार जाधव केडी यांच्या शुभ हस्ते आपण हा मॅन ऑफ द मॅचचा किताब देणार आहोत. केदार दादा जाधव आपण या स्टॉस बॉक्स मध्ये मॅन ऑफ द मॅचचा किताब द्यायचा आहे.